नमस्कार, त्वरिका किचन मराठीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत खाऱ्या शंकरपाळ्यासारखी पापडी रेसिपी। उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि मुलं दुपारच्या वेळी काहीतरी वेगळं खायला मागतात, तर नेहमी वेगळं काय बनवून द्यायचं असा प्रश्नच असतो। तर अशा पद्धतीने तुम्ही खारी शंकरपाळी किंवा पापडी म्हणा तर हे असे बनवून ठेवू शकतो। तर त्यासाठी मी इथे 2 कप मैदा घेतलेला आहे व एका परात्यामध्ये मी मैदा काढून घेतलेला आहे। तुम्ही 2 वाट्या कणिक सुद्धा घेऊ शकता व त्यामध्ये मी आता टाकत आहे 4 टेबलस्पून गरम केलेले तेल। तर तेल आपल्याला गरमच टाकायचे आहे आणि एका वाटीला 2 टेबलस्पून तेल, ह्या पद्धतीने मी 4 टेबलस्पून तेल टाकलेले आहे आणि आधी चमच्याने तेल मैद्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर हाताने मैद्यामध्ये तेल मिक्स करून घ्यायचे आहे। मैद्यामध्ये तेल छान मिक्स झालेले आहे। त्यानंतर तिथे टाकत आहे मी चवीनुसार मीठ आणि 1 चमचा ओवा, अर्धा चमचे जिरे आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकत आहे मी इथे आणि पाव चमचा मी इथे हळद टाकत आहे। आता आपल्याला सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला एक कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। पोळीची कणिक जशी आपण भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला हा कणकेचा गोळा बनवून घ्यायचा आहे। हे बघा, आपली कणिक सुद्धा छान भिजवून झालेली आहे आणि त्यावर आता आपल्याला थोडे तेल टाकून 10 मिनिट कणिक छान मुरू द्यायची आहे। हे बघा, छान अशी कणिक आपली भिजवून झालेली आहे। त्यावर थोडे तेल टाकायचे आणि 10 मिनिटासाठी कणिक छान अशी झाकून ठेवायची आणि मुरू द्यायची। 10 मिनिट आपले झालेले आहे। परत थोडीशी अर्धा मिनिटासाठी कणिक आपल्याला छान चुरून घ्यायची आहे। आता एक ताट घ्यायचे आणि त्या ताटाला छान असे तेल सर्व बाजूनी लावून घ्यायचे आणि आपल्याला जेवढ्या आकाराचा गोळा पाहिजे आहे तेवढ्या आकाराचा आपल्याला छान असा गोळा घ्यायचा आणि छान मोठी आपल्याला आता चपाती लाटून घ्यायची आहे। बघा, छान अशी मोठी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। चपाती खूपही पातळ लाटून घ्यायची गरज नाही। हे बघा, मध्यम जाळीची चपाती मी इथे बनवून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला छान असे कापून घ्यायचे आहे। तुम्हाला ज्या आकारामध्ये कापून घ्यायचे आहे पीसेस, त्या आकारामध्ये तुम्ही पीसेस कापून घेऊ शकता। मी थोडे लांबसर ठेवत आहे कारण की हे चहामध्ये बुडवून खायला छान होतात। तुम्ही यापेक्षा छोटेही पीसेस कापून घेऊ शकता। इकडे मी तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि मी अशा पद्धतीने छोटासा कणकेचा गोळा टाकून बघत आहे आणि लगेच वर आलेला आहे। तर आपली तेल अगदी बरोबर आहे। आता शंकरपाळे टाकून घ्यायचे आहेत। आणि छान असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। घाई न करता मीडियम फ्लेमवर गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत शंकरपाळे छान तळून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता मस्त असे गोल्डन ब्राउन रंगामध्ये छान असे शंकरपाळे आपले तळून झालेले आहे। आता मी काढून घेत आहे। हे बघा, मस्त असे आपली पापडी किंवा खारे शंकरपाळे तयार आहेत। तर तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा।